हा कोणता 2 वे स्लॅब बघा, वन साइड बेंड इथे करेक्ट, सेम इकडे पण बेंड आहे, सेम इकडे पण बघा बेंड आहे, सेम इकडे पण बेंड आहे बघा, अल्टरनेट बेंड दिसते बघा, हा बेंड इकडे बेंड अप बार, हा बघा स्ट्रेट जाऊन एंडला इकडे एंड झालाय, दुसरा बार तिकडचा बघा तिकडनं आलाय, हा बघा इकडे बेंड झालाय ना, बेंडून खाली उतरून बघा हा स्ट्रेट गेलाय बघा खाली दिसतंय बघा, बीमच्या इथपर्यंतच आहे, पुढे गेलाय का तो बघा इथपर्यंतच आहे ना, हा वरचा जो बार आहे बघा हा इकडचा तिकडनं आलाय 25%, त्या लेनच्या 25%ने, देन तो इथे 15% बेंड झालाय, देन तो स्ट्रेट जाऊन एंडला बीमच्या एंडला एंड अप झालाय करेक्ट. आता बघा आता आपल्याला स्लॅबचं डिटेलिंग चेक करायचं आहे. आता हा कोणता स्लॅब आहे, S6 स्लॅब आहे, S6 थिकनेस किती आहे 125, त्याच्यानंतर 8 at 175 आणि पुढे किती आहे 8 at 180 करेक्ट, सेंटर टू सेंटर 2 वे स्लॅब मार्किंग दिलं. आता पहिले स्पेसिंग चेक करायचं आहे. शॉर्टर स्पॅनला स्पेसिंग किती आहे 170, लॉंगर स्पॅनला स्पेसिंग किती आहे 180. आता जी प्रोफेशनल चेकिंग असते ती चेकिंग कशी असते त्याला टेक्निक होतं. आता प्रत्येक स्पेसिंग चेक नाही करायचं, काय करायचं 180चा 170 घ्या, कॅल्क्युलेटरवरती घ्या का नाही, 170 मल्टिप्लाय बाय 5 करा, 850 आलं. तर मी काय करेल बघा, 850ला टेप लॉक करेल, ठीक आहे. शॉर्टर डायरेक्शनला स्पेसिंग चेक करायची बघा, इथे आता मी शॉर्टर डायरेक्शन दिसते इथे बघा, स्पेसिंग 850ला इथे आलं बघा, हे दिसतंय किती बार आले 1 2 3 4 5 आणि लास्टला किती 6 बार. 850ला 170ने डिवाइड केलं तर 5 येतं, +1 केलं म्हणजे किती आले 6 बार, 6 बार झाले मॅच, म्हणजे स्पेसिंग बरोबर आहे.